आज शनिवारी दुपारच्या सुमाराला राजेंद्र चोपडे हे इचलकरंजीहून दुचाकीवरून खोतवाडीच्या दिशेनं जात होते. दरम्यान इचलकरंजीहून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरनं त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर चोपडे रस्त्यावर फेकले जाऊन जागीच ठार झाले. अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या संतप्त जमावानं डंपरची तोडफोड केली. गावभाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक मंगेश चव्हाण यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. पोलिसांनी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. मयत राजेंद्र चोपडे हे कारखानदार होते. त्याचबरोबर ते सामाजिक कामात देखील सक्रिय होते. त्यांच्या या अपघाती निधनामुळे खोतवाडी गावावर शोककळा पसरली आहे. इचलकरंजी सांगली रोडवरील गेल्या 2 महिन्यातील हा दुसरा मोठा अपघात आहे. रस्त्याच्या दुरुस्तीचं काम 6 महिने उलटून गेलं तरी अद्याप पूर्ण झालेलं नाही. त्याचबरोबर या रस्त्यावर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीसही दिसून येत नाहीत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कारभाराबद्दल नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतीये.